आजचा व्हिडिओ हा एकदम खास आहे. कारण मित्रांनो कसं आहे, तुम्ही ज्याला ॲज अ फिटनेस इन्फ्लुएन्सर फॉलो करताना, तर मित्रांनो तो फक्त ॲज अ फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. त्या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत तुम्हाला माहीत नसतं आणि आपण त्याला फॉलो करतो. पण मित्रांनो तो स्वतःला फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणवतो, पण त्याने आजपर्यंत त्याच्या प्रोफाईलवर, त्याच्या स्टोरीवर त्याचे कधीच वर्कआउटचे व्हिडिओ किंवा स्टेटसला कधी त्याचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ अपलोड केलेला नसतो. आणि तो स्वतःला फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणवतो. तो किती वजन मारतो, त्याची कॅपॅसिटी काय आहे वजन उचलण्याची, किंवा बायसेपला स्क्वॉट्स मारण्याची कॅपॅसिटी काय आहे, किंवा चेस्ट मारताना किती वेट उचलतो, हे तुम्हाला पण माहित नाही आणि त्याला पण माहित नाही. आणि ही जी फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणवणारी जी पोरं आहेत ना, ती असतात 40 किलोची, 50 किलोची, 55 किलोची. पण यांची बॉडी अशी दिसते की हे खूप मोठे बॉडी बिल्डर आहेत, किंवा हे असे स्वतःला दाखवतात की मी खूप मोठा बॉडी बिल्डर आहे. पण या लोकांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही हे जे 40 ते 55 किलो मधली जी तुमची बॉडी असते ना, ती तुम्ही वर्कआउट नाही केला ना मित्रांनो, तरी पण ती बॉडी बिल्डर सारखीच दिसते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिम मध्ये खूप हार्डवर्क करताय, अजिबात नाही. आणि ऑब्व्हियसली ह्या वजनाच्या रेंज मधली जी बॉडी असते ना, तिला ऍप्स असणं ही खूप मोठी गोष्ट नाही. ही ऍक्च्युली कसं आहे, तुम्ही कुपोषित आहात याचं हे लक्षण आहे. आणि तुम्हाला खरंच जर ऍप्स दाखवायचे आहेत ना, तुम्ही 70, 80, 90 किलोचे व्हा, त्याच्यानंतर ऍप्स काढून दाखवा आणि मग स्वतःला फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणा. पण काय ना, तुम्ही आपण जे यांना फॉलो करतो ऍज अ फिटनेस इन्फ्लुएन्सर, पण यांची कॅपॅसिटी ते कधीच दाखवत नाही की ते किती वेट मारतात किंवा किती स्क्वॉट्स मारायची यांच्यात हिंमत आहे. आणि आपलं काय होतंय ना, आपण आंधळ्यासारखे अशा लोकांना फॉलो करतो, अशा लोकांच्या टिप्स ऍग्री करतो, मान्य करतो आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करतो. म्हणून मला आपल्या सगळ्या भावांना एकच गोष्ट सांगायची आहे की अशा आंधळ्या लोकांना फॉलो करू नका, जे तुम्हाला फक्त फुकटचं ज्ञान देत आहेत. कधीच ते त्यांचा वर्कआउटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी काय, पण स्वतःला फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून घेत आहेत. तर ना मित्रांनो, जागे व्हा, डोकं भानावर ठेवा आणि आपण कोणाला फॉलो करतोय ना, हे पहिले लक्षात असू द्या. आणि फॉलो अशाच लोकांना करा जे तुम्हाला प्रॉपर वर्कआउट दाखवतात, त्यांची कॅपॅसिटी काय ते दाखवतात.